राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल दोन्ही पक्षाचे गटनेते निवडले गेले, भाजपचा गटनेता अजूनही निवडला गेला नाहीये, काय सांगाल? ही प्रक्रिया चालू आहे, लवकरच होईल. आमच्याकडे सिस्टम असते, आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमच्याकडे निर्णय घ्यायची एक प्रक्रिया आहे. त्या सगळ्या प्रक्रियेतनं जाऊन योग्य निर्णय घेतला जाईल. शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं होतं की राज्यामध्ये बिहार पॅटर्न राबवला जाणार आहे, ज्या प्रकारे बिहारमध्ये झालं त्याचप्रमाणे राज्यामध्ये होणार, काय तुम्हाला वाटतं? राज्यामध्ये युती सरकार आलेलं आहे, येणार आहे आणि चांगलं शासन इकडे निर्माण करणार आहोत. राज्यामध्ये कोण मुख्यमंत्री होतील? तुम्ही भाजपाचे आमदार आहात, भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत का? ही तुमची इच्छा आहे का? बघा, तुम्ही काय पक्ष नेतृत्वाकडे मागणी? याबद्दल दुमत नाही की राज्यात आज अत्यंत प्रभावशाली नेतृत्व हे देवेंद्रजींच्या रूपातनं या राज्याला प्राप्त झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची हीच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं. परंतु आम्हाला या गोष्टीचं ज्ञान आहे की आम्ही ही निवडणूक युतीत लढलो आहोत. त्यामुळे युतीत लढल्यामुळे युतीचे सर्व नेते मिळून जो निर्णय घेतील, आमचे वरिष्ठ नेते, आमचं पार्लमेंटरी बोर्ड, मोदी साहेब असतील किंवा अमित शाह साहेब असतील, नड्डाजी असतील, हे सर्व जो आदेश आम्हाला देतील तो आम्ही पाळणार, तो आम्ही स्वीकारणार. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी अपक्ष किंवा घटक पक्षांचे आमदार देखील आपल्याला पाठिंबा देताना पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्यातले अत्यंत नव्हे तर सर्वात पॉप्युलर असे नेते आहेत, सर्वात चाहते असे नेते आहेत आणि स्वाभाविक आहे की संपूर्ण विधिमंडळातील बहुतांश आमदारांची इच्छा आहे की त्यांनी या राज्याचं नेतृत्व करावं. त्यामुळे अपक्ष असतील किंवा इतर छोट्या पक्षातले निवडून आलेले आमदार असतील, यांची पण प्रामाणिक इच्छा हीच आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं त्यांनी. मनसेने एक आरोप केला आहे की भाजपची जेवढी मनसेला फायदेशीर ठरलेली नाही आहे, अनेक ठिकाणी मदत झाली नाही, अनेक ठिकाणी मदत. आता पराभवाची अनेक कारणं असू शकतात. त्याचं एकदा संपूर्णपणे आत्मनिरीक्षण करून प्रत्येक पक्षाने विचार करून का आपण कमी पडलो, कुठे कमी पडलो याचा विचार करायला पाहिजे. आता एखादं कारण असं सांगणं अवघड आहे, पण ज्या ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीची साथ दिली आहे त्या लोकांचा फायदा झाला आहे, त्या लोकांना मतदारांनी स्वीकारलेलं आहे, असं एकूण चित्र दिसून येत आहे. पटोले जे आहे ते पराभव जो काँग्रेसचा झाला ते स्वीकारून राजीनामा देणार अशी नाही, मला वाटतं केवळ राजीनामा देऊन नव्हे तर आपण काय चुका केल्या आहेत याच्यावरती चिंतन करून त्या चुका परत घडू नयेत अशी खबरदारी घेतली तर जास्त योग्य राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.